आजपर्यंत कोकणामध्ये आणि खास करून सिंधुदुर्गामध्ये एवढी मोठी बैलगाडा स्पर्धा बघितलेली नाही। अतिशय चांगलं आयोजन आहे आणि जनावरांची काळजी देखील ते तितकेच घेत आहेत। सगळ्या कंडिशनला फॉलो करून ही स्पर्धा होते। मी मनापासून राकेश परब आणि त्यांच्या मित्रमंडळाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हे सगळे जे काय आयोजन त्यांनी केलं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो। आज आमच्या राकेश परब मित्रमंडळ आयोजित बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण मला वाटतं क्वचितच आमच्या कोकणामध्ये पाहायला मिळतं। अशा दर्जाची बैलगाडी स्पर्धा म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्राशिवाय अजून कुठेच आतापर्यंत अनुभवायला भेटत नव्हती। पण आता हळूहळू आमचं कोकण पण जोर पकडताय, त्या स्पर्धेमध्ये उतरताय। या पद्धतीने एक उत्तम नियोजन या निमित्ताने राकेश परब मित्रमंडळाने केलेला आहे। त्याचबरोबर देशामध्ये प्रसिद्ध असलेला बकासूर त्यांना इथे आणण्याचं पण किमया राकेश मित्रमंडळ, आमचे बुवातारी आणि ह्या सगळ्याच माझ्या सहकार्याने इथे केलेला आहे। कोकणातल्या जनतेला बैलगाडी स्पर्धा कशी असते आणि दर्जेदार कशी असते हे दाखवण्याचं उत्तम आदर्श आमच्या राकेश परब मित्रमंडळाने केलेला आहे। शेतकऱ्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं आणि बैलांना सुरक्षेसाठी स्पर्धा व्हावी असे राकेश परब मित्रमंडळाने ती स्पर्धा भरवलेली आहे। मोठ्या संख्येने बैलगाडा येथे दाखल झालेले आहेत। भविष्यात यापेक्षा चांगली आयोजन पाहायला मिळतं। बघा, जेव्हा आपण बैलगाडी स्पर्धा आयोजित करतो सर्वात प्रमुख अपेक्षा सगळ्या जणांची असते की जे काही पळणारे सहभाग घेणारे जे काही प्राणी आहेत त्यांच्या सगळ्या जणांच्या आरोग्याची काळजी घेणं। शेवटी स्पर्धा करत असताना आनंद लुटत असताना त्या प्राण्यांनाही कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची पण उत्तम काळजी राकेश परब मित्रमंडळाने घेतलेली आहे। दर्जा राखणं आणि प्राण्यांची काळजी घेणं त्या चौकटीत राहूनच ही स्पर्धा घेतली जाईल। खऱ्या अर्थाने ह्या बैलगाडी स्पर्धेला परत एकदा जे काही लोकप्रियता मिळवून दिलेलं आहे त्याचं सगळं श्रेय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना जातं। कारण का जे काही वर्षानुवर्ष ह्या सगळ्या संदर्भात एक संभ्रम होता त्या सगळ्या गोष्टी दूर करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना आनंद लुटायला मिळतो।